सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने या महाराष्ट्रात भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज दिला, जो ज्ञान दिला, जाणीव दिली आणि बोध केला, तो बोध, ती जाणीव, ती समज आपल्या जीवनात उतरून आपल्या जीवनामध्ये बदल करत करत त्यागाच्या अनुषंगाने, आचरणाच्या अनुषंगाने परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर सावळ दरबाराला आता गमन करत आहे. बरोबर वाघ होता, त्या वाघाचं हिंस्रत्व गेल्यानंतर तो वाघ परमेश्वराबरोबरच हरतळावरून येत होता आणि एक गाव आल्यानंतर देवाने त्यांना परत पाठवलं. पाळेगावी तिथं वस्ती झाली, त्यानंतर टाकळी वस्ती झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सावळ दरबाराला परमेश्वर गमन करणार आहेत. आणि असा निरोप बाईसांनी आपले जे भाचे आहे त्यांना मार्तंडाकडे दिला. कारण बाईसांचे दायांस नावाचे जे भाचे होते ते सावळ दरबाराला राहायचे. आणि मग देवानी मार्तंडाच्या माध्यमातून, बाईसांनी मार्तंडाच्या माध्यमातून त्यांना निरोप पाठवला का बाबा येत आहे, तुम्ही तयारी करावं, घोडा घेऊन बाबांना सामोरं यावं. आणि अशा पद्धतीनं बाईसांनी त्याला निरोप देण्यासाठी पाठवल्यानंतर मार्तंड तिथं जाऊन त्यांना निरोप देतात. आणि दायनायकांना हा निरोप आल्यानंतर अत्यंत आनंद होतो आणि त्यांनी सर्व गाव सजवलं, सडामार्जन केलं, रांगोळ्याचा चौक भरला, तोरणं लावली, गुड्या उभारल्या आणि उपाराची तयारी केली. आणि स्वतः घोड्याला सजवून त्या घोड्यावरती बसून देवाला सामोरे आले. वाटेत शिवेवरती देवाची आणि त्यांची भेट झाल्यानंतर सर्वज्ञांचं दर्शन झालं. तो घोड्यावरून उतरल्यानंतर दंडवत वगैरे केल्यानंतर, श्रीचरणावर मस्तक टेकवल्यानंतर नायकांनी सर्वज्ञांना विनंती केली की आपण घोड्यावरती बसावं. आणि मग सर्वज्ञांनीसुद्धा त्या विनंतीचा स्वीकार केला आणि घोड्यावर बसून अशी देवाची मिरवणूक करत करत, नाचत वाजवत गावामध्ये निघाले आहे सर्व दायनायक आणि इतर सर्व गावकरी मंडळी आणि देवाबरोबर असलेले सर्व सद्भक्त. त्याच वेळेस तो जो घोडा होता त्यांनी अत्यंत उंची असा चांगला घोडा घेऊन आलेले होते. त्या घोड्यावर सर्वज्ञांनी आरोहण केल्यानंतर भक्तजन पुढं चालत होते. मागे सर्वज्ञांचा घोडा सजवलेला, शृंगारलेला होता. आणि सर्वज्ञांनी मागे पाहिलं तर देमाईसा थकलेल्या होत्या आणि त्या चालत येत होत्या. त्या तेवढ्या स्थूल पण होत्या आणि चालत आल्यामुळे त्या थकल्या होत्या. तर देमाईसांना देव काय म्हणतात की देमाई, तुम्ही आमच्या पाठीमागे घोड्यावरती बसा. आणि श्रीकरांनी देवानी त्यांना खुणवलं, घोड्यावरती स्पर्श केला घोड्याला आणि बसायला सांगितलं. आता देमाईला खूपच अवघडल्यासारखं झालं की बसावं तर कसं बसावं आणि देवानी जी आज्ञा केलेली ती नाकारावी तरी कशी. आणि मग त्यांच्या बुद्धीच्या कुशळतेमुळं ते घोड्याजवळ येतात. देवानी घोडा थांबवलेला आहे, त्यांनी बसावं असं विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेस ती देमती जी आहे ती घोड्यावरती हात ठेवते आपला आणि देवाला म्हणते, देवा बसल्यासारखंच नाही का. आणि अशा पद्धतीनं तिनं आपल्या कुशळतेने देवाची आज्ञा पण पाळली आणि न बसताही देवाची जी प्रवृत्ती आहे ती स्वीकारली. आणि त्याच वेळेस देव म्हणतात, तुम्ही उद्धव देवासारखं केलं. हे बाईसांनी ऐकलं. परंतु आता त्यावेळेस मिरवणूक होती, सर्व गडबड होती. तिथं गेल्यानंतर देवाचं पूजन वगैरे केलं, दायनायकाच्या घरी गमन केलं. दायनायकांनी चांगलं उंच आसन रचलेलं होतं. आसन झालं. बाईसांच्या सर्व नातेवाईकांनी श्रीचरणावर मस्तक टेकवलं
आणि बाईसांचे सर्व नातेवाईक तिथं आल्यानंतर श्रीकारण प्रक्षालन केल्यानंतर बाईसांनी सर्वांना चरणोदक अमृतपान दिलं. पूजन वगैरे केल्यानंतर दायनाईक सर्व सोबती मित्रांना घेऊन अत्यंत आनंदी आणि उत्साही अशा अवस्थेमध्ये देवाचा उपार वगैरे झाला, आरोगणा झाली, गुळा झाला, पौड झाला, उपऊड झाला आणि संध्याकाळी मार्दनं पूजा अवसर झाल्यानंतर सर्व त्यांच्या पंक्तीला भक्तजनाचा सर्व प्रसादाचा लाभ झाला. परंतु बाईसांच्या डोक्यात ते होतं की देवाने सांगितलं की तुम्ही उद्धव देवासारखं केलं देमतीला, ते विचारायचं होतं. आणि वेळ काढून देव शांत बसलेले होते, पूजा अवसर झालेला होता, सर्व भक्तजन समोर बसलेले होते. आणि मग बाईसांनी तो विषय काढला का देवा तुम्ही सकाळी मिरवणुकीच्या वेळेस देमतीला बसायला सांगितलं, देमती न बसता घोड्यावरती हात ठेवला आणि तुम्ही म्हटले तुम्ही उद्धव देवासारखं केलं, तर नेमकं काय? आणि मग देवाने तिथं द्वापारयुगाची लीळा सांगितली का कुजबा नावाची जी भक्त होती ती श्रीकृष्ण महाराजांना आणि उद्धव देवाला सारखं समजत होती, तिला बोध नव्हता, आवड होती. आणि तिने श्रीकृष्ण महाराजांना आणि उद्धव देवाला आपल्या घरी आरोगणासाठी बोलवलं आणि त्यांच्या विनंतीचा मान देऊन श्रीकृष्ण उद्धव देवाला घेऊन त्यांच्या घरी पोचले. त्यांनी सारखेच 2 आसनं केलेली होते, एक उद्धव देवासाठी, एक श्रीकृष्ण महाराजांसाठी. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या आसनावरती विराजमान झाल्यानंतर उद्धव देवाला सांगितलं बसा तुमच्या आसनावरती. आता उद्धव देवाला बोध होता, प्रेमी भक्त होते, देवाने आज्ञा केलेली आहे, बसावं कसं आणि नाकारावं कसं. अगदी देमतीसारखंच त्यांनाही अवघडल्यासारखं झालं. परंतु त्यांनी असंच कुशळतेने त्यांच्या आसनावरती हात ठेवला आणि देवाच्या श्रीचरणाजवळ ती येऊन बसले आणि श्रीकृष्ण महाराजांच्या प्रवृत्तीला ते पात्र झाले. तसे देमतीसुद्धा आमच्या प्रवृत्तीला पात्र झालात. त्यांनी तसंच कुशळता दाखवून घोड्यावर न बसता घोड्यावरती हात ठेवला. अशी श्रीकृष्ण महाराजांनी द्वापारयुगाची लीळा सांगितली. अर्थात ही लीळा स्वामी श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण महाराजांच्या सांगितली, अर्थात द्वापारयुगाची स्वतःविषयी सांगितली. आणि स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे आणि म्हणून त्यांनी ती लीळा, ती आठवण सांगितली. हे प्रमाण आपल्याला आहे. असे अनेक प्रमाण स्वामी श्री चक्रधरांनी मी श्रीकृष्ण असण्याचे लीळाचरित्रामध्ये दिलेले आहे. त्यातलं मेहकरचं प्रमाण आहे, हे अत्यंत महत्त्वाचं प्रमाण आहे. चांगदेव हरताळ्याचं सुद्धा प्रमाण आहे का ज्या ठिकाणी स्वामी गेल्यानंतर ते सांगतात की आम्ही द्वापारयुगामध्ये ज्यावेळेस रुक्मिणी मातेला घेऊन निघालो त्यावेळेस इथं मुक्काम केला होता आणि इथं रुक्मिणी माता बसलेल्या होत्या, दासी बसलेल्या होत्या, इथं आम्ही मुक्काम केला होता. हे स्वामी श्री चक्रधर सांगताय कलियुगामध्ये आणि आठवणी सांगताय द्वापारयुगाच्या स्वतःच्याच अवताराविषयी, अर्थात स्वतःच विषयी. पण हे जे प्रमाण आहे या प्रमाणाच्या माध्यमातून आपल्याला स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे हे आपल्याला अधोरेखित करून ती निष्ठा निर्माण करावं लागेल. आणि इतर जन जे आहे त्यांनाही ह्या प्रमाणातून आपल्याला सांगता येतील का स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे. इतर अन्य लोक कोणालाही कोणत्याही देवतेला कोणत्याही देवतेचा अवतार मानतात, परंतु त्याला कोणत्या प्रकारचे प्रमाण नाही. आपण पंचकृष्ण मानतो, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले म्हणून मानतो आणि त्याला स्वामी श्री चक्रधरांनीच आपल्या स्वमुखी श्रीमुखी प्रमाण दिलेले आहे. यातलं हे अत्यंत महत्त्वाचं प्रमाण आहे. आणि मग सर्वज्ञांनी सावळ दरबाराला गमन केलेलं आहे. तिथं देवाचं आसन झालेलं आहे. सावळ देवाचं देऊळ जे आहे पूर्वाभिमुख, तिथं देवाचं 20 दिवस अवस्थान आहे. अर्थात तिथं 20 दिवस जरी अवस्थान असलं तरी खूप काही जे स्थानं आहे ते आज उपलब्ध नाही. 2-3 स्थानं उपलब्ध आहे. एक अन्य मंदिरामध्ये स्थान उपलब्ध आहे आणि तिथं बऱ्याचशा लीळा जरी घडलेल्या असल्या तरी मात्र त्या लीळा ही खूप आपल्या काही उपलब्ध नाही आहे. तर दायंबाचं पूर्वाभिमुख जे घर होतं त्या खिडकीतून सर्वज्ञ त्यांच्या घरी गमन करायचे. प्रतिदिनी मार्जन व्हायचं, पूजा अवसर व्हायचा, भक्तजनासहित आरोगणा व्हायची. आणि मग देव तिथं पाना फळांनी भरलेलं असं एक वर्तुळाकार डेरेदार सावली असलेलं एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाखाली देव विहरणाला जायचे, विहरण करायचे. गावाच्या दक्षिणेला नदीच्या काठावरती कधी कधी विहरणाला जायचे. तिथं ओळामध्ये देवता होती, तिथं सर्वज्ञ विहरणाला गमन करायचे. एखाद्या दिवशी तळ्याच्या काठावर गमन करायचे. अशा पद्धतीनं प्रतिदिनी विहरणाला गमन करायचे. प्रतिदिनी संध्याकाळी, दुपारी आणि सकाळी पूजा अवसर व्हायचा.
व्याळीला दायनायकाच्या घरून ताट यायचं. अशा पद्धतीनं तिथं 20 दिवस परमेश्वरांनी अवस्थान केलेलं आहे आणि त्या दायनायकाच्या पूजा अवसाराचा किंवा उपाराचा स्वीकार केलेला आहे. आता दायनायक हे बाईसांचे भाचे होते. बाईसांच्या माध्यमातून ती एक अनुकूलता, परमेश्वरावरती एक निष्ठा जरी वाढलेली असेल तर त्यांची कणव आहे, योग्यता आहे, अधिकार आहे आणि बाईसांवरती विशेष प्रेम त्यांचं असल्यामुळं बाईसांनी त्यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी अत्यंत उत्साहाने परमेश्वराच्या येण्याची वाट बघितली, त्यातून तयारी केली आणि खूप मोठ्या प्रमाणात परमेश्वराचं स्वागत केलं आणि सेवा केली. मार्तंड हे सुद्धा बाईसांचे भाचेच, अर्थात दायनायक आणि मार्तंड हे मावस भाऊ. आणि त्या अनुषंगाने बाईसांच्या माध्यमातून जवळजवळ सर्वच नातेवाईक कळत न कळत बाईसांनी देवाबरोबर जोडले होते. त्यांना वेद होता, दर्शनार्थी होते. बोध जरी नसला, अनुसरले नाही तरी परंतु देवाच्या ठिकाणी बाईसांच्या माध्यमातून त्यांनी पूजा अवसर जे केला आहे, त्यांची कणव होती, अयोग्य जीवाला परमेश्वराने योग्य केलेलं आहे. तसं आपणसुद्धा आपली धार्मिकता सांभाळत असताना, करत असताना आपले बरेचसे नातेवाईक असतात, संबंधी असतात, ओळखीचे असतात, परंतु आपल्यालाच योग्य असा धर्म न समजल्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत ते पोचू शकत नाही. आणि हेच सर्वात मोठं सेवा आहे. आवर धर्मापासून काढी परधर्मी लावी हे प्रेमाचा उपाय आहे. यात जर आपल्याला बसायचं असेल तर आपली तळमळ, आपली इच्छा, आपली वासना आणि त्याच्याबरोबर चिकित्सा आणि धर्माच्या प्रती असलेलं प्रेम, जर अभिमान जर असेल तर आपण धर्म समजून घेऊन आपण आपल्या नातेवाईकांची एक लिस्ट करावी, मित्रांची एक लिस्ट करावी आणि असे कोण लोक आहे का ज्यांच्यावरती आपला प्रभाव आहे, त्यांच्याशी संपर्क साधून धर्माच्या प्रती संवाद करून त्यांच्यापर्यंत आपण आपला धर्म नेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात परमेश्वर देणारा आहे, तो जीव घेणारा आहे, त्याची योग्यता जर असेल तर त्याला भेटणार आहे, परंतु प्रयत्न आपला महत्त्वाचा आहे. आणि प्रयत्न करी दैवाचे साह्य, ही जी तळमळ आहे, ही जी इच्छा आहे, वासना आहे, हा जो प्रयत्न आहे, ही एक क्रिया आहे आणि त्या क्रियेतूनच आपली अयोग्यता जाऊन योग्यता निर्माण होत असते. परंतु ती कुशलता आपली असली पाहिजे, तशी सांगण्याची मांडणी आपली असली पाहिजे. म्हणून अन्य लोकांशी कसं बोलावं, उपदेशी असेल तर कसं बोलावं, यावरती आपण बरेच प्रॅक्टिकल सत्संगामध्ये सत्संग पण घेतलेले आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. सर्वात अगोदर पहिले आपला धर्म आपल्याला समजला पाहिजे, कळाला पाहिजे, त्याची मांडणी व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आणि समोरची व्यक्तीची अवस्था काय आहे, तो धार्मिक आहे की नाही, त्याच्यावर आपला प्रभाव आहे की नाही, तो आपला ऐकतो की नाही, त्याला उत्सुकता आहे की नाही, असा विचार करून त्याच्यापर्यंत ही गोष्ट न्यावी. जर यदा कदाचित आपल्याला सांगता येत नसेल तर मग स्थानवंदनाला किंवा कुठे मार्ग आला तर त्यांच्या दर्शनाला, साधू संतांच्या दर्शनाला आपण प्रयत्न करावा. आणि आपल्या प्रयत्नाला यश येत नसेल परंतु तो जर रिस्पॉन्स देत असेल तर कोणा साधूंना, आपली ज्यांच्यावर निष्ठा आहे त्यांना बोलून त्यांना धर्म सांगण्याचा जरूर प्रयत्न करावा. कारण ही एक क्रियाच आहे. आपल्याला एकच क्रिया अन्नदानाची माहिती, परंतु अनेक क्रिया आहे का ज्या परमेश्वराचं प्रेम मिळवून देणारे आहे. त्यातली ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे आणि बाईसांनी तेच केलं की त्यांचे जे नातेवाईक आहे, ज्या ज्या गावाला त्या ठिकाणी देवाला विनंती करायचे, कधी काही ठिकाणी हट्ट धरून देवाला नेण्याचा प्रयत्न पण केला. परंतु त्या जीवाची जर कणव असेल तर देव पण जायचे आणि त्यांच्या आरोग्याचा, त्यांच्या स्वागताचा, त्यांच्या सेवेचा स्वीकार पण करायचे. आपणसुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे धर्माच्या प्रती. त्यानंतर देव तिथून घाट चढून गमन करतात आणि थोडा वेळ तिथं विश्रांती झालेली असते आणि ती जी झाडात जी विश्रांती झाली तीच जाळीचा देव. आज आपण जाळीचा देव जे आहे तीर्थस्थान अत्यंत प्रसिद्ध आहे, अनेक लोक तिथं जातात. तर त्याची अशी विशिष्ट काही लीळा नाही आहे आणि जी लीळा आपण म्हणतो की व्याघ्र पिलाचं देवानी खेळवले, तर तिथली ती लीळा नसून ती लीळा रायरची आहे आणि ती लीळा आपली होऊन गेलेली आहे. तर तिथं फक्त परमेश्वराने विश्रांती केलेली आहे, परंतु देवाने अभिमान घेतल्यामुळं ते स्थान अत्यंत नैसर्गिक दृष्टीनं सर्व बाजूनी अत्यंत निसर्गरम्य असल्यामुळं ते स्थान नावारूपाला आलं. देवाने अभिमान घेतला आणि म्हणून ते जाळीचा देव हे अत्यंत प्रसिद्धीला गेलेलं स्थान आहे. तर म्हणून तिथं फक्त विश्रांती केलेली आहे आणि देवाने गमन करत असताना अजून काही लीळाचरित्रामध्ये सावळे दरबाराला जाताना देवानी हे सांगितलं पण आहे का आम्ही इथं एकांकी असताना आलेलो आहे आणि असे व्याघ्र खेळवलेले आहे.
तर अशा वेगवेगळ्या लीळा चरित्रामध्ये त्याचे वेगवेगळे प्रमाणं दिसतात. परंतु स्थान आहे हे मात्र नक्की. फक्त लीळेच्या बाबतीत काही लोकांची संभ्रमावस्था आहे, परंतु त्याचा विचार न करता परमेश्वराचं संबंधित स्थान आणि त्या स्थानाचा उल्लेख परमेश्वराने विश्रांतीच्या अनुषंगाने केलेला आहे. तर त्यानंतर देव वालसांगवीला गमन करतात. तिथूनच गावाच्या नृत्य कोपऱ्यात म्हाळशेचं देऊळ असतं. त्या ठिकाणी सर्वज्ञांचं पूजन, आरोगणा, गुळळा, विडा झाला. तिथं एक दिवसाची वस्ती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावस्था झाल्यानंतर सर्वज्ञ तिथंच तपोवन जे आहे ते अवलोकन करतात आणि पलीकडच्या देवळात जाऊ असं म्हणून तपोवनाला गमन करतात. त्यानंतर तपोवनातील पूर्वेकडे मुख असणाऱ्या सिद्धनाथाच्या देवळात देव गमन करतात, वालसांगवीलाच दुसऱ्या देवळामध्ये. परंतु आता ते स्थान उपलब्ध नाही आहे. एकच वालसांगवीचं स्थान उपलब्ध आहे. आतल्या चौकात थोडा वेळ असं झाल्यानंतर सिद्धनाथाच्या देवळात परमेश्वर असल्यानंतर तिथं बरीच गर्दी होती. त्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये लोकांची दर्शनासाठी आलेली भरपूर गर्दी होती आणि त्या आडबाजूला पराकोटाच्या पाठीमागं जाऊन देव लिंगाच्या देवळ पूर्वाभिमुख देवळात गमन करतात आणि तिथं मात्र त्यांचं आसन होतं. आणि त्या मंदिरामध्ये एक गर्दी जरी असली तरी त्या मंदिरात सिद्धनाथाच्या एक भक्त असतो, साईदेव नावाचा. तो दररोज त्या देवतेला दर्शन करण्यासाठी आलेले असतात. आता देव मंदिराच्या पाठीमागं जाऊन एकांतात बसलेले आहे. तो पालखीत येतो. देवळात आल्यानंतर सिद्धनाथाचा भक्त असल्यामुळं त्याने आपले सर्व वस्त्र जे आहे अंगावरचे ते काढले आणि देवपूजनासाठी जे वापरले जाणारं जे 16 वस्त्र आहे ते कोंबराभोवती गुंडाळलं आणि कासोटा घातला. स्वतःचं चर्माचं जे बी मडवलेली छोटीशी घागर ती पाणी घेऊन आला आणि पाणी घेऊन सिद्धनाथाच्या अंगणात सडा मार्जन केलं. देवतेच्या तिथं सर्व स्वच्छता केली अगोदर आणि मग तो विधी तर्पण केलं, पूजन केलं आणि प्रदक्षिणा करण्यासाठी तो त्या मंदिराला जेव्हा फिरायला आला त्याच वेळेस सर्वज्ञ आसनावर विराजमान त्यांनी पाहिले आणि देवाचं श्रीमूर्ती बघितल्यानंतर तो व्याधल्या गेला. आवड निर्माण झाली आणि तो देवाच्या जवळ येतो, दंडोत घालतो, श्रीचरणावर मस्तक टेकवतो आणि जवळ येऊन बसल्यानंतर तो देवाला विनंती करतो की गावात चालावं, आमच्याकडं चालावं. देवानेसुद्धा ती त्यांची विनंती मान्य केलेली आहे. बघा, परमेश्वर जातात तर कोणत्या तरी उद्देशाने जातात आणि तो उद्देश असतो या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करणं, ज्ञानाला प्रेमाला पात्र करणं. ज्या जीवाची जशी कणव असेल, जशी योग्यता असेल, जशी पात्रता असेल त्या जीवाला परमेश्वर दर्शन देतात. तिथं गर्दी भरपूर होती. मंदिरात परमेश्वर गेलेले होते. त्या गर्दीमध्ये प्रत्येकाने परमेश्वराला बघितलं होतं, परंतु कधी कुणीही व्याधला गेला नाही, देवाकडं आला नाही, दर्शन केलं नाही, दंडोत घातला नाही, त्यांनी विनंती केली नाही. परंतु हा जो सिद्धनाथाचा जो भक्त आहे तो आल्यानंतर मात्र देवाकडं लगेच वेचल्या गेला आणि देवाला दंडोत केल्यानंतर विनंती पण केली आणि देवसुद्धा ती विनंतीला मान देतात आणि त्याच्या घरी जातात. तर ह्या ज्या गर्दीमध्ये सर्वच जीव योग्यतेचे नसतात, पात्रतेचे नसतात. त्या जीवाला बघितल्यानंतर, कणव आल्यानंतर किंवा परमेश्वराची श्रीमूर्ती एवढी सुंदर आहे ती गेल्यानंतर वेधली पाहिजे म्हणून काही लोकांना आवड असते, संस्कार असतात, परंतु चिकित्सा नसते किंवा बघितल्यानंतर तरी त्यांना वाटायला पाहिजे होतं की हे काहीतरी वेगळे आहे. म्हणून परमेश्वर ज्यावेळेस गावांमध्ये जायचे, भरपूर गर्दी असायची. आज जसे लोक आहे, आज जशी गर्दी आहे, त्यावेळेसुद्धा बाजारपेठा असायच्या, देव जायचे, परंतु त्यातून प्रत्येक जीव येत नव्हता परमेश्वराकडं. एखादा जीव असेल का जो कन्वेचा, अधिकाराचा, संस्काराचा, तो परमेश्वराकडे यायचा, विनंती करायचा आणि बाकीचे तर पाहिले न पाहिल्यासारखे करायचे. तर तसा धर्म जो आहे, परमेश्वर जो आहे, तो कधीतरी आपल्या आजूबाजू, आपल्या गावातून, आपल्या नातेवाईकावरून जात असतो. आजही काही उपदेशी घरं असतात किंवा तुमच्या आजूबाजूलासुद्धा अन्य लोक आहे, तुम्ही धर्माचे आहे, याचा अर्थ त्यांच्या आजूबाजूनी धर्म जातो आहे, परंतु योग्यता नाही, पात्रता नाही, चिकित्सा नाही, त्यामुळे जाणून घेण्याची प्रवृत्ती नाही आणि त्यामुळं अप्रयत्नाने आपल्या जीवनातून धर्म जात असतो. चिकित्सा केली, नेमकं काय आहे हे बघितलं, हे लोक कोणाची भक्ती करतात, कर्मकांड करत नाही, अंधश्रद्धा जोपासत नाही, विधी करत नाही, कोणत्या देवतेच्या मंदिरात जात नाही, उपास तापास करत नाही. तर यातून आपोआपच त्याला उत्सुकता निर्माण झाली पाहिजे आणि असे अनुभव मला आलेले आहे. मी ज्यावेळेस कर्मराटीत होतो
त्यावेळेस मागच्या सिंहस्थाच्या वेळेस ज्यावेळेस पर्वणी असायची त्यावेळेस जे लोकल लोक आहे त्यांना घराच्या बाहेर पडण्यासाठी आव्हान करायचे प्रशासन का तुम्ही पडू नका, कारण अगोदरच गर्दी असायची आणि आपल्याला तर तो जाण्याचा विषयच नाही, म्हणून दिवसभर आपण सर्व लोकांना मुलांना सुट्टी द्यायचं आणि आपल्या आपल्या घरामध्ये टी व्ही पाहत बसायचं किंवा अभ्यास करत बसायचं. तर जी सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये बरेचसे चांगल्या संस्काराचे लोक गुजराती कुटुंब होते आणि ते आजही आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की हे लोक धार्मिक आहे, परंतु अशा वेळेस ते बाहेर पडत नाही, गंगेवर जात नाही, दर्शन करत नाही, काय नेमकं आहे. आणि सर्व सिंहस्थ गेल्यानंतर एक भक्त आहे माऊजीभाई पटेल म्हणून, ते नंतर माझ्याकडं स्वतः ऑफिसला येऊन भेटले आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे अशी त्यांनी विचारणा केली, एक चिकित्सा केली. आणि मग त्यांनी हा प्रश्न निर्माण केला की आमच्याकडे बरेचसे लोक यायचे सिंहस्थामध्ये, आम्ही पण दिवसभरात 2-2 वेळा जाऊन नदीमध्ये आंघोळी केल्या, उपास तापास केला, ब्राह्मणांच्याकडून पूजा अर्चन केलं, पण तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही धार्मिक तर दिसतात परंतु तुम्ही काहीच केलं नाही. याचं कारण काय असावं, नेमकं तुम्ही करतात काय. ही चिकित्सा त्यांना निर्माण झाल्यानंतर मग मी त्यांना सविस्तर त्यांचा सत्संग घेतला, त्यांना समजावलं आणि त्यांना बरेचसे प्रमाणं दिले, मग ती ज्ञानेश्वरीचे असेल, भगवद्गीतेचे असेल, आणि त्यांच्या लक्षात आलं. ते नंतर पूर्ण कुटुंब उपदेशी झालं. म्हणजे लोकांमध्ये जर चिकित्सा असेल, संस्कार आहे, आवड आहे, परंतु चिकित्सा जर नसेल तर काही उपयोगाचे नाही. त्यांनी चिकित्सा केली, आजही ते कुटुंब आपला आपला धर्म सांभाळतात. याचं कारण आपल्या आजूबाजूला लोक आहे, परंतु आपण कसे वागतो, कसे राहतो यावरती त्यांच्यावरती प्रभाव पडत असतो. अन्यथा आपण परमेश्वराचे भक्त आहे, त्यांच्यासारखेच कर्मकांडन विधी नृत्यवैकल्ये करताना दिसले तर त्यांना काय वेगळं पण जाणवणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण धर्म सांभाळत असताना जर केल्या तर आपोआपच समाजावरती प्रभाव पडतो आणि त्या प्रभावातून जर चिकित्सा निर्माण झाली तर एखादा जीव धर्माला तुमच्या माध्यमातून परमेश्वर लावत असतात आणि ते खूप मोठं गोमटं आहे, ते प्रेमाचा उपाय आहे. पण आपलासुद्धा असा प्रयत्न असला पाहिजे बायसनसारखा. तर ते जे त्यांनी देवाला विनंती केली त्यांना खूप आनंद झाला, देवानीसुद्धा ती विनंती मान्य केली आणि ज्या पालखीतून तो आला होता त्या पालखीत देवाला बसवलं विनंती करून. आणि त्यानंतर तो अत्यंत आनंदाने उत्साहाने त्या पालखीसमोर ढोल ताशांच्या गजरात नाचायला लागला. त्याच्याबरोबर सैनिक होतं, सैनिकांसोबत आपली शस्त्रकला तो दाखवून पुढं जात होता. घोडा पण होता, परंतु तो घोड्यावरती न बसता अगदी मी देवाचा दास आहे अशा पद्धतीने नम्रपणे देवाच्या समोर तो जात होता. मग देवाने त्याला सांगितलं, घोड्यावर बसा तुम्ही, तुमचा घोडा आहे. तर ते म्हणले, नाही जी मी घोड्यावर बसणार नाही, मी गोसाव्यांपुढे नम्रपणे दास भावनेने चालत राहीन. आणि मग देव स्वतः त्याला सांगतात की तर मग तुम्ही घोड्यावर नसत बसत तर मग आम्हीच खाली उतरू आणि तुमच्यासारखंच पायी पायी चालायला लागू. मग त्याला नाविलाज झाला आणि त्याला देवानी घोड्यावर बसवल्यामुळं तो बसला. अर्थात देवाने असं का केलं, देवाने सांगितलं उपाधी मानिजे. ती उपाधी म्हणतो होता, समाजामध्ये त्याला मानपान होता, मोठा होता आणि घोडा ही जी आहे त्यांनी त्याच्याबरोबर होता, म्हणून परमेश्वरांनी त्याला मान दिला की तुम्ही पण बसा, काही हरकत नाही. अशा पद्धतीनं देवानी त्याच्या विनंतीला मान देऊन त्याच्या घरी गेलं आणि त्याची जी बी पूजा अवसर वगैरे जे आहे तो स्वीकारला. सर्वांनी घोड्यावरून मग मासरूळला गमन केलं. तो मासरूळचा होता. तिथं मासरूळला गमन केल्यानंतर तिथं उत्तरेकडील नगराच्या महाद्वारावरती सर्वज्ञांच्या नगरात प्रवेश केला. तिथंच देवाची ओवाळणी केली. साईदेवाच्या घरी मग गमन केलं आणि सर्वांसाठी ओसरीत उंच आसन त्यांनी केलं. श्रीकर चरणाचं प्रक्षालन करून गंधाक्षता केल्या. सर्वज्ञांसह सर्वांना त्यांनी विडे दिले, टिळे लावले. मग स्नानाच्या ठिकाणी नेसण्याचं वस्त्र नेसण्यात दिलं. मर्दाना मादनं देवाचं केलं. सारंगावर चंदन, प्रकारच्या पुष्पांच्या माळा, धूप. आता तो देवतेचा भक्त असल्यामुळं तो ते देवतेच्या ठिकाणी त्याने आत्तापर्यंत जे केलं संस्कार रूपाने ते सर्व देवाच्या समोर केलं आणि देवासाठी केलं. त्याला असं वाटलं की मी ज्या देवतेची भक्ती करतोय तो देवच माझ्या घरी आला आहे आता, आणि अत्यंत उत्साहाने त्यांनी केलं आहे. आता इथून मागे त्यांनी दृष्टपर भक्ती त्या देवतेची केलेली असेल, परंतु कळत नकळत अहेतुक भाव त्याचा निर्माण झाला, त्याची आर्तता निर्माण झाली, सत्य काय हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याच वेळेस देव पोचलेले आहे आणि त्याच्या भावाचा परमेश्वराने पूर्णपणे स्वीकार केलेला आहे. आता अहेतुक भाव निर्माण झाला आहे म्हणून देव पोचले आणि देवाने ते स्वीकारलं आहे. तोच पुढे जाऊन ज्ञानाला प्रेमाला पात्र होऊन परमेश्वराला प्राप्त करणार आहे. भविष्यामध्ये आता तो कोण परत पुढच्या जन्मात येऊन कुठं जशी कशा पद्धतीनं परमेश्वर त्याला बोध देऊन भरोशाने अनुसरून प्राप्तीला घेऊन जातील हे आपण सांगू शकत नाही, परंतु ज्या अर्थी परमेश्वर त्याच्या प्रत्येक विनंतीला मान देऊन स्वीकारतात
त्या अर्थी तो अत्यंत कणवेचा आणि अधिकारी जीव होता. आणि मग त्यांनी बरेच सोन्याच्या रत्नांनी अलंकारांनी सर्वज्ञांचं पूजन केलं. सर्वज्ञांसाठी त्यांनी ताट केलं, आरोगणा केली. पंक्तीत देवाच्या पंक्तीतच सर्वज्ञांनी स्वतः त्याला प्रसादाचा लाभ घ्यायला सांगितला. त्यांनी तो घेतला. देवार चौकटी एक महिना तिथं अवस्थान देवाचं होतं. त्यांच्याकडे ब्राह्मणाचं एक स्वयंपाकघर असायचं. तिथं मग देवासाठी दररोज जेवणाचं जे आहे, भक्तजनांचं भोजनाची जी आहे ती तयारी व्हायची. देवाला उपहार तयार व्हायचा. त्याच्या घरातून सर्व आरोग्याचं ताट यायचं. आणि विहिरीच्या पूर्वेला काठावरच आंबा होता. देव तिथं प्रतिदिनी परिसराला गमन करायचे आणि गमन करायचे. काय म्हणता? नाही नाही, बोध नाही झाला. तो देवतेची भक्ती करत होता आणि त्याचा अदृष्ट भाव म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याला अहेतुक भाव निर्माण झाल्यानंतर त्याची वासना, त्याची पाठीमागची कणव, अधिकार बघून परमेश्वरांनी स्वतः तिथं दर्शन घेतलं. आता दर्शन जरी येतं तर देव समोर आहे, परंतु त्याला जोपर्यंत परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे, जोपर्यंत परमेश्वर जीवाला बोध देत नाही आणि जीवेश्वर भाव उमटवत नाही, तोपर्यंत जीवाला कधी कळत नाही का हा परमेश्वर आणि मी जीव आहे. माईम भट्टांचं तर खूप ज्ञान होतं, पण देवाला आल्यानंतर ओळखलं का त्यांनी? आचार्यांना ओळखलं का? बाईसांनी ओळखलं का? नाही ओळखलं. तर देव ज्या वेळेस बोध देतात त्यावेळेस त्याला कळतं. तर तो त्या योग्यतेचा होता, परंतु बोध देण्या इतपत त्याची योग्यता आलेली नव्हती किंवा ती वेळ आलेली नव्हती, म्हणून देवाने त्याला बोध दिला नाही. म्हणून तो पुढं जाऊन अनुसरण मग त्याग असं काही करू शकला नाही. परंतु देवाने त्याचं जे स्वीकारलं आहे त्याच्यातून त्याची अयोग्यता निर्माण झाली आणि त्या अयोग्यता निर्माण झाल्यामुळं पुढं जाऊन त्याला चाल तयार झाली, म्हणजे प्रतिकारंता वाढली परमेश्वराने स्वीकारल्यामुळं. त्याचा आता देह गेल्यानंतर परत नरदेही जे त्यांनी नरक जोडलेले ते नरक व्हायच्या अगोदर परमेश्वराचं जे आहे ते आधी राईके विके हे तत्त्व आहे. म्हणजे काय? अगोदर राजाचं विकल्या जातं मार्केटमध्ये गेल्यानंतर. तसं पहिले आता परमेश्वर हा राजा आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, तर परमेश्वराने जे त्याला सुखफळं द्यायचे ते पहिले त्याला होणार. त्यानंतर त्याचे जे दुःख आहे ते दुःख फळं तो भोगवणार आणि त्यानंतर नरदेहात येऊन परत परमेश्वर त्याला श्रीमुखी योग्यता असेल तर श्रीमुखी बोध देतील किंवा अधिकरणाद्वारे बोध देतील आणि त्या बोधाद्वारे त्यांनी तो परत परमेश्वराच्या धर्मात येऊन, जसं आता आज आपण करतोय आचार, ज्ञान, अनुसरण, तशी त्याची चाल तयार होईल. तर ही चाल तयार करता परमेश्वर प्रतिकारांता. आपणही कधीतरी केव्हा तरी पाठीमागच्या कोणत्या तरी जन्मामध्ये परमेश्वर आपल्याला भेटलेले असतील, परंतु आपल्याला ज्ञान नाही, जाणीव नाही, त्यामुळं आपली तेवढी योग्यता नसल्यामुळं आपल्याला बोध झाला नाही. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये परमेश्वरांनी आपण जे थोडे थोडे संत कर्म जे केलेले अनेक जन्मामध्ये ते एकत्र करून ह्या जन्मात आपल्याला बोध दिला आणि इथपर्यंत देवानी पोहोचवलेला आहे. तर त्याला काही परमेश्वरांनी बोध न दिल्यामुळं त्यांनी जे भक्ती केली किंवा त्यांनी जे पूजनपाजन केलं तर हे त्या देवतेच्या अनुषंगाने किंवा कोणीतरी श्रेष्ठ ईश्वर पुरुष आहे या भावनेने केली, परंतु आहे तर ओरिजिनल परमेश्वराने त्याचं स्वीकारल्यामुळं त्यांनी कोणती भावना केली पर सर्वांची विषय व्यवस्था परमेश्वर करतात. त्याच्यामुळं त्यांनी त्याची योग्यता कणव जेवढी होती तेवढी अनुषंगाने परमेश्वराने त्याच्या पूजनाचा स्वीकार केला आणि पुढं जाऊन त्याची आता प्रतिकारांता वाढणार आहे. आणि असे अनेक भक्त आहे की परमेश्वराला बघितल्यानंतर व्यथल्या जातात, विनंती करतात, देवसुद्धा त्यांच्या उपहाराचा स्वीकार करतात, पूजेचा स्वीकार करतात. तर ते अन्यच असतात. आपल्या भाषेमध्ये अन्य म्हणजे काय? देवतेची भक्ती करणारे, परंतु त्यांची कणव आपणही कधीतरी देवतेचीच भक्ती करणार होतो ना. आपण काय लगेच आलो लगेच परमेश्वराच्या भक्तीला लागलो असं नाही आहे. आपणही देवतेची भक्ती करत होतो. कळत न कळत आपल्याकडून अहेतुक भूत भजन घडलं, ते परमेश्वराने स्वीकारलं आणि त्यामुळं आपण बोधाला पात्र झालो, म्हणून आपल्याला बोध दिला. बोध देऊनसुद्धा मग ती प्रतिकारांता वाढली का? तर अहेतुक आपलं जे भजन आहे ते परमेश्वराने स्वीकारल्यामुळं अनुसरणापर्यंत चाल आली. ही चाल वाढत राहते. जर पहिलीतच गेला नाही विद्यार्थी तर 10वीत जाईल कसा? तर पहिलीत गेला का मग तो दुसरीत जाईल, मग तिसरीत जाईल. ही प्रतिकारांता ते शाळेत गेल्यानंतर वाढणार आहे. तसं बोध झाल्यानंतर प्रतिकारांता वाढण्यासाठी आपली वासना, आपली तळमळ, आपली आर्तता आणि आपला अहेतुक भाव जर निर्माण झाला तर पुढे जाऊन प्रतिकारांता वाढत राहते आणि परमेश्वरी संधी प्रत्येक जीवाला कशाच्या तरी माध्यमातून, कोणाच्या तरी माध्यमातून सतत देत असतात. फक्त त्या संधीचा फायदा आपण किती घेतो त्यावरती अवलंबून आहे. आणि त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी लागती चिकित्सा लागती आणि हिंमतही लागती.
ती चिकित्सा हिंमत ही परमेश्वरांच्या क्रियेच्या स्वीकारावरती अवलंबून असते. आणि मग बरेच लोक 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, उपदेश घेतलाय, अभ्यास करताय, ज्ञानाच्या कितीतरी गोष्टी करताय, स्थळपोथी वाचलेले, अभ्यास केलेले वाचनिकसुद्धा मी पाहिले, परंतु ते म्हणतात अनुसरणार नाही आम्ही. का नाही अनुसर? तर त्यांनी जी क्रिया केलेली आहे ती सारे दृष्टपर केलेली आणि ती स्वीकारात न पडल्यामुळे त्यांच्यामध्ये हिंमतही येत नाही आणि पुढं जाणून प्रतिकारणता वाढत नाही. तर अहेतुक हा जो भाव आहे, हा हेतू आहे, हा आपला सिद्धांत आहे मार्गाचा, परमेश्वराच्या मार्गाचा. आणि तो निर्माण झाल्याशिवाय आपलं आतासुद्धा आपलं जे अनुसरण आहे ते सिद्धीच नेण्यासाठी सुद्धा अहेतुक भाव गरजेचं आहे. आपलेपण, लागलेपण, स्वामी श्रीचक्रांचा परिवार, देवाने तर सांगितलं आहे, एकमेका भेटल्याचा पाडू जाय, परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी करू नका. म्हणजे हे उपाय सांगितले परमेश्वराने परमेश्वराच्या प्राप्तीचे. परंतु ते आपलंपण, लागलेपण आणि अहेतुक भाव त्यात असेल तर त्याचा फायदा होणार आहे. नाही तर आपण तर भेटतच राहतो, साधू संतांना भेटतो, वासनिकांना भेटतो, मग लगेच प्रत्येक भेटीमध्ये परमेश्वर प्राप्त किंवा परमेश्वर भेटीचं गोमटा आपल्याला भेटेल का? नाही. त्याच्या पाठीमागं काय हेतू आहे तुमचा? अरे हा आपला आहे, आपल्या देवाचा आहे, याविषयी जर तुमच्या मनामध्ये एक शुद्ध भाव, प्रेम, आपलेपण असेल तर त्याचा फायदा होईल. अन्यथा तर करायचं म्हणून करतो आणि भेटायचं म्हणून भेटतोय, तर ही जी प्रोसेस नुसतं बाह्य अंगाने जर आपण करत राहिलो तर त्यातून जो फायदा होणार आहे तो आपल्याला होत नाही. तर त्यांनीसुद्धा प्रोसेस जर नाही केलेली आहे, आता अंतःकरणामधून त्यांनी तो केलेला आहे, कारण तो शुद्ध भावाचा होता. आणि असे बरेचसे लोक असतात, त्यामुळं त्यांनी जे केलं ते देवाने स्वीकारलं आणि देव त्याच्यासाठीच गेले होते तिथं. गर्दी तर भरपूर होती, त्या गर्दीत कोणी आलं का देवाकडं? कोणीच आलं नाही. आणि गर्दीत देवाकडं तर आले नाहीच नाही, परंतु देवही कोणाला म्हटले नाही, कोणाला बोलवलं नाही. देव तिथं जाऊन बसले पाठीमागं आणि तो प्रदक्षिणा घालायला गेल्यानंतर देवाला त्यांनी पाहिलं आणि तोच देवाकडं आला. याचा अर्थ देव त्याच्यासाठीच गेलेले होते की नाही. तर अशा पद्धतीनं परमेश्वर ज्याच्यासाठी जातात त्याला बरोबर ते देतात. आणि जोपर्यंत मग बोध असेल, ज्ञान असेल, प्रेमाचा उपाय असेल, हे सर्व परमेश्वर करतात. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, प्रेमाचे उपाय परमेश्वराकडून, ज्ञानाचा उपाय परमेश्वराकडून. आपण फक्त करत राहतो तो प्रयत्न ना, आपलं त्याच्या पाठीमागची समज, हेतू, आपली शुद्धता यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. अशा पद्धतीने देवाने त्याचं स्वीकारलं आणि त्यानंतर रेणुका पिंपळगावला तिथं देवाने गमन केलेलं आहे. पिंपळगावला गोवर्धन देवळात एक दिवस वस्ती झाली. मग भोकरदनला गेले देव. भोकरदन गावाच्या वायव्येला दूर नदीच्या पलीकडील काठावर रामाचं पूर्वाभिमुख देऊळ आहे, तिथं देवाची वस्ती झालेली आहे. त्यानंतर देव शेलवर्डे बामेश्वरी वस्ती, मग आणव्याला वस्ती, असे गमन करत करत परमेश्वर दररोज एक दिवस पुढे जात. आणवा वस्ती झाल्यानंतर तिथं 20 दिवस आणव्याला देवाचं अवस्थान आहे. परंतु 20 दिवस जरी देवाचं अवस्थान असलं तर तिथल्या काही लीळा उपलब्ध नाही आणि स्थानही उपलब्ध नाही. एकच आणव्याचं स्थान उपलब्ध आहे फक्त. तर तिथं प्रतिदिनी आम्रदर्शन म्हणजे आंब्याचं झाड होतं आणि ते आंब्याचं झाड इतकं त्याला आंबे यायचे आणि त्याचे फांद्या इतक्या खाली आलेल्या होत्या की खाली झोपून माणूस आंबा खाईल. तर देवाने सुद्धा तिथं एक लीळा केली. देमतीला सांगितलं, पूजा अवसर सकाळी झालेला आहे, भक्तजनांसहित अवसराचा लाभ दिल्यानंतर भक्तजनांना विहरणाला गमन करतात आणि त्याच आंब्याच्या झाडाखाली सर्व भक्तजनांना घेऊन देव जातात. आणि देमतीला सांगतात की देमती, तुम्ही असं खाली झोपा आणि तोंडानेच आंबे तोडा म्हटले. ती लीळा करायला लावली. तिनंसुद्धा देवाची आज्ञा म्हणून झोपली आणि तोंडात लगेच ते आंबे यायचे, खालीच होते. तर तिनं ते 3 आंबे तोडले, पण देव तिला बस म्हटले आणि देवाने ते हास्य केलं. तर अशी ती लीळा परमेश्वराने देमतीकडून करवली. अप्रत्यक्षरित्या त्या जीवाचा जो कर्मनाश आहे तो जाऊन योग्यता निर्माण करून परमेश्वर ज्ञानाला, प्रेमाला, जीवाला पात्र करत असतात. आणि हा कर्मनाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंतही आपण पोचत नाही. म्हणून कर्मनाशाच्या अनुषंगाने परमेश्वराने जे उपाय सांगितलेले ते शाब्दज्ञानात आपल्याला कर्मनाश होतो आणि राहिलेला कर्मनाश आपल्या अपरोक्ष ज्ञानात परमेश्वर करून घेतात. ते आपल्यालाच करायचे असतात, जोडलेले आपणच असतात. तर कर्मनाश करून आपली शुद्धता जसजशी वाढेल तसतशी आपली प्रतिकारंता वाढेल आणि प्रतिकारंता जसजशी वाढेल तशी परमेश्वरातून आपल्यातला अंतर कमी होऊन परमेश्वर आपल्याला नक्की भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.